ग्रामसंघामध्ये सर्व काम करत असतात. आशाताई, तो नवीन गट आपल्याकडे कर्जाची मागणी करत होता गेल्या महिन्यात. हो ताई, मागे बैठकीमध्ये विषय झालाच ना हा. या महिन्यामध्ये दिले आहे ना आपण कर्ज त्यांना? दिले ताई. पहिलंच कर्ज होतं का यांचं? हो, पहिलंच कर्ज दिलं आपण या गटाला. नोंद वगैरे केली ना तुम्ही? नोंद तर केली बघा, तशी हिशोबाला चोख आहे मी. हे मात्र चांगलं केलं ताई. अहो, मी तर कर्ज दिलं की लगेचच नोंद करते. आणा बघू तुमचा फोन. बघू तरी कशी केली आहे तुम्ही याची नोंद. बघू देत मला एकदा. मी तर कर्ज पुस्तिकेमध्ये नोंद केली, मोबाईल ॲपमध्ये नाही काही. का असं ताई? माहीत नव्हतं की मोबाईल ॲपमध्ये पण करायचं आहे, नाहीतर केलं असतं ना मी. एकदा सांगता का जरा कसं करायचं आहे ते? हे एवढंच ना ताई? मग मला विचारायचं होतं ना एकदा. मी सांगितलं असतं की तुम्हाला. आधी गरज नाही पडली ना ताई, नाहीतर विचारलं असतं मी. ठीक आहे, असू द्या. आता मी सांगते तुम्हाला, नंतर तुम्ही पण करू शकता. फार काही नाही ना त्यामध्ये? नाही नाही, खूप सोपं आहे. मी शिकवते ना तुम्हाला. चालेल ताई, शिकवा मग. आतापर्यंत तर इतकं छान समजलं तुम्हाला, मग यापुढे थोडे ना काही अवघड आहे. समजेलच की. तुम्ही म्हणताय ना ताई, मग मला नक्की जमेल. थांबा हा, मी फोन देते. आशा अध्यक्षांच्या हातात फोन देते. बघा, ॲपमध्ये लॉग इन करायचं. त्यानंतर कर्जाची नोंद करायची आहे, म्हणून पेमेंट म्हणजेच देयक ह्यावर क्लिक करायचं. बरं. इथे आपण आता कर्ज देयक म्हणजे लोन पेमेंटमध्ये अधिक म्हणजे प्लस या चिन्हावर क्लिक करायचं. ठीक आहे ताई. आता ज्या तारखेला आपण कर्ज दिले ती तारीख टाकायची. मग पुढे बँक लेजरमध्ये आपल्या बँकेचे नाव टाकायचे. मेंबर नेममध्ये ज्या गटाने कर्ज घेतले त्या गटाचे नाव निवडायचं व कर्जाची रक्कम पुढे टाकून नरेशनमध्ये त्या कर्जाबद्दलची थोडक्यात माहिती लिहायची. आपण आता त्या गटाला चेक दिला होता, त्यामुळे चेक नंबर टाकायचा. सांगा बरं मला चेक नंबर. हा घ्या बघू. 286978. समजतंय ना ताई तुम्हाला? हो, कळतंय ताई. आता नेक्स्टवर क्लिक करायचं. आता आपल्याला कर्जाचे डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणून लोन डिटेल्समध्ये अधिकचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. लोन स्टार्ट डेटमध्ये ज्या दिवशी कर्ज दिलं ती तारीख आणि लोन अमाऊंटमध्ये एकूण कर्जाची रक्कम हे आपोआपच येणार. लोन नंबरमध्ये त्या गटाच्या कर्जाचा क्रमांक टाकायचा. EMI स्टार्ट डेटमध्ये कोणत्या तारखेला आपण त्यांच्याकडून पहिला हप्ता घेणार आहोत ती तारीख टाकायची. पुढे त्या कर्जाचा वार्षिक व्याजदर लिहायचा. टोटल नंबर ऑफ EMI मध्ये ते कर्ज एकूण किती हप्त्यांसाठी दिलंय ते टाकायचं. हे इतकं झालं की सेव्हवर क्लिक करायचंय आणि पुढे ओके बटन वर क्लिक करून पुन्हा सेव्ह बटन येणार, त्यावर क्लिक करायचं. आता आपली माहिती झाली की भरून? पूर्ण झाली का ताई मग? हो, झाली. ताई, तसं तर आपण याची लेखी नोंद करतच होतो, मग ह्या ॲपचा असा विशेष काय उपयोग आहे आपल्याला? बघा, दाखवते. इथे तुम्ही जे कर्ज दिलं आहे त्याचे संपूर्ण हफ्ते हे आपोआप येणार. म्हणजे तुम्हाला कोणत्या तारखेला किती हफ्ता घ्यायचा होता हे कर्ज संपेपर्यंत आपल्याला दिसणार. चांगलंच आहे की मग. बस हे इतकंच नाही, तुम्ही आता याची पावती पण तुमच्या फोनवरूनच पाठवू शकता, तेही ॲपच्या माध्यमातून. म्हणजेच ही माहिती आता मोबाईलमध्येच असणार तुमच्याकडे. ते कसं? त्यासाठी आपण जो व्यवहार नोंदवला आहे ना त्यावर क्लिक करायचं आणि वरती सेंडचं जे बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं. आता प्रिंट दिसतंय ना त्यावर दोनदा क्लिक करा आणि आपण फोटो जसं झूम करतो ना अगदी तसंच करा. खाली शेअरचं बटन पण आहे, म्हणजेच हे व्हॉट्सअपला पण पाठवू शकता. जसं आपण फोटो पाठवतो अगदी तसंच. किती फायदेशीर आहे ना हे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की अधिक ॲपचा वापर करा. आतापासून नक्की करणार मी ताई. आता हे तर कळलं ना तुम्हाला? हो ताई, अगदी व्यवस्थित कळलं. आता पुढे करेन ना मी एकटी. नक्कीच ताई. काही अडलंच तर मला विचारा. हां, मी आहे इथेच. बरं ताई, धन्यवाद हा.